Hello and welcome to the 7th lecture of halogen derivatives class 12 chemistry. मागील लेक्चरमध्ये मागील 2 लेक्चरपासून आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज म्हणजेच त्यातले अल्काइल हॅलाइड्स तयार करण्याच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन पाहत होतो. मागील 2 लेक्चरमध्ये आपण फ्रॉम अल्काइल हॅलाइड्स कसे तयार करतात पाहिलेलं आहे. त्यानंतर याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण अल्कोहोलपासून अल्काइल हॅलाइड्स कसे तयार करतात हे पाहिलेलं आहे. आता या लेक्चरमध्ये आपण अल्कीनपासून अल्काइल हॅलाइड कसे तयार करतात हे पाहणार आहोत. सो लेट अस स्टडी द मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड स्टार्टिंग फ्रॉम अल्कीन. मेथड्स ऑफ preparation of alkyl halides. Now we are going to study the third method of preparation of alkyl halides. This is the third method, that is from alkene. अल्कीन जे आहे यांचे पण 2 प्रकार असतात. एक आहेत सिमेट्रिकल अल्कीन आणि दुसरे आहेत अनसिमेट्रिकल अल्कीन. अल्कीन म्हणजे ज्या हायड्रोकार्बनमध्ये कार्बन डबल बॉन्ड कार्बन ॲटलिस्ट 1 कार्बन डबल बॉन्ड कार्बन असतो त्याला आपण अल्कीन असं म्हणतो. आणि त्यांचा जनरल फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे CnH2. ओके, त्याचे एक्झाम्पल्स पण आपण 11वीमध्ये पाहिलेले आहेत. आता याच्यामध्ये 2 प्रकारचे अल्कीन कोणकोणते आहेत तर एक आहे सिमेट्रिकल अल्कीन आणि दुसरा आहे अनसिमेट्रिकल अल्कीन. तर सिमेट्रिकल अल्कीन म्हणजे काय तर जर समजा कार्बन डबल बॉन्ड कार्बन याच्या दोन्ही बाजूला सेम ग्रुप असतील, या बाजूला आणि या बाजूला सेम ग्रुप असतील तर आपण त्याला सिमेट्रिकल अल्कीन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल इथिन CH2 डबल बॉन्ड CH2. जर या डबल बॉन्डच्या अक्रॉस आपण व्हर्टिकल सेक्शन घेतला तर ह्या डबल बॉन्डच्या डावीकडचा ग्रुप आणि उजवीकडचे ग्रुप दोन्ही सारखे आहेत आणि त्यामुळे आपण सिमेट्रिकल अल्कीन असं म्हणतो. तसे दुसरी पण एक्झाम्पल्स आपल्याला घेता येईल. म्हणजे ब्यूट 2ene 1 2 3 4 4 कार्बन ॲटम आहेत. ओके, सेकंड कार्बनला आपण डबल बॉन्ड घेतला आणि जर व्हॅलेन्सी कंप्लीट केला त्या कार्बनचा एकच बॉन्ड तयार झालेला आहे त्यामुळे राहिलेले व्हॅलेन्सी हायड्रोजन कंप्लीट करा 3 हायड्रोजन. ह्या कार्बनचे 2 इथे 2 आणि इथे 3 बॉन्ड झालेले आहेत त्यामुळे याची एकच व्हॅलेन्सी राहिली त्याच्यामुळे 1 हायड्रोजन त्याच्याबरोबर द्या CH. या कार्बनचे मिळून 2 आणि इथे 3 बॉन्ड झाले म्हणजे चौथी व्हॅलेन्सी हायड्रोजन कंप्लीट करा CH. ओके, नेक्स्ट कार्बनचा एकच बॉन्ड तयार झालेला आहे त्यामुळं राहिलेली 3 व्हॅलेन्सी 3 हायड्रोजन कंप्लीट करा CH. हा ब्युटीन आहे पण नंबरिंग केलं तर सेकंड कार्बन ॲटमला आपल्याला डबल बॉन्ड दिसतो त्यामुळे याचं नाव आहे ब्यूट -2-ene आणि हा आहे इथिन. दोन्ही स्ट्रक्चरमध्ये पहा इथे डबल बॉन्डच्या अक्रॉस आपण व्हर्टिकल सेक्शन जर केला तर डावीकडं जे स्ट्रक्चर आहे तेच स्ट्रक्चर उजवीकडं आहे. म्हणजे या बाजूला पण 2 कार्बन ॲटम आहेत, या बाजूला पण 2 कार्बन ॲटम आहेत. पहिल्या कार्बनला इथे 1 हायड्रोजन आहे, इथे पण फर्स्ट कार्बन ॲटमला 1 हायड्रोजन आहे. त्यानंतर इथे सेकंड कार्बन ॲटमला 3 हायड्रोजन आहेत, इथे पण CH3 ग्रुप आहे. म्हणजे याचा अर्थ हा जो कंपाऊंड आहे किंवा हा जो अल्कीन आहे तो सिमेट्रिकल अल्कीन आहे. आता अनसिमेट्रिकल म्हणजे काय आता आपल्याला लक्षात आलं असेल. सिमेट्रिकल म्हणजे डबल बॉन्डच्या अक्रॉस दोन्ही बाजूला सेम ग्रुप असतील तर आपण त्याला सिमेट्रिकल अल्कीन असं म्हणतो. म्हणजे अनसिमेट्रिकल अल्कीन कोणाला म्हणायचं जर डबल बॉन्डच्या अक्रॉस वेगवेगळे ग्रुप्स असतील तर त्याला आपण अनसिमेट्रिकल अल्कीन असं म्हणतो. त्याचं पण एखादं एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल प्रोपीनचं उदाहरण कन्सिडर करा. CH3 CH डबल बॉन्ड CH. ओके, आता याच्या प्रोपीनमध्ये डबल बॉन्डच्या अक्रॉस जर पाहिलं तर उजव्या बाजूला
एकच कार्बन दिसतो आणि डाव्या बाजूला 2 कार्बन ॲटम दिसतात, म्हणजे हे स्ट्रक्चर सिमेट्रिकल नाही आहे. त्यामुळे ह्याला आपण म्हणतो अनसिमेट्रिकल अल्किन. ही एक्झाम्पल्स आपल्याला लक्षात पाहिजे, कारण त्याचा वापर करूनच आपण अल्काइल हॅलाइड्स तयार करणार आहोत. मग सिमेट्रिकल अल्किन ज्या वेळेला असेल त्यावेळेला वेगळ्या पद्धतीने रिॲक्शन घडतात, आणि अनसिमेट्रिकल अल्किन असेल, रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट होत असेल, तर त्यावेळेला वेगळ्या पद्धतीनं रिॲक्शन घडतात. ह्या सगळ्या अल्किनच्या रिॲक्शन्स म्हणजे सिमेट्रिकल असू दे किंवा अनसिमेट्रिकल अल्किन असू दे, याच्यामध्ये हायड्रोजन हॅलाइड ॲड केला की आपल्याला पाहिजे ते करस्पॉन्डिंग अल्काइल हॅलाइड्स मिळू शकतात. म्हणजे जर आपल्याला अल्काइल क्लोराईड मिळवायचा असेल तर आपण त्याच्यामध्ये HCl मिळवलं पाहिजे. HCl बरोबर त्याचे ॲडिशन केले पाहिजे, हायड्रोजन हॅलाइड मिळवले HX. मग जो हॅलाइड पाहिजे त्याचा प्रकारचा हायड्रो ॲसिड आपल्याला तिथं वापरला पाहिजे. म्हणजे क्लोराईड्स तयार करायचे असतील तर HCl बरोबर रिॲक्शन असेल, ब्रोमाइड्स तयार करायचे असेल तर HBr बरोबर रिॲक्शन असेल, जर अल्काइल आयोडाइड्स तयार करायचे असेल तर HI बरोबर रिॲक्शन असेल. म्हणजे या रिॲक्शन्समध्ये आपण हॅलो ॲसिड ॲड करतो. HCl, HBr आणि HI यांना आपण हॅलो ॲसिड्स असं म्हणतो. हे आपण तिथं ॲड करतो, बरोबर. म्हणजे ह्या मॉलिक्युल्समध्ये हे जे अल्किन्स आहेत हे अनसॅच्युरेटेड आहेत, त्यामुळं हायड्रोजन आणि हॅलोजन दोन्ही त्याच्यामध्ये ॲड होतं. म्हणजेच इथं हायड्रोजन पण ॲड होणार, हॅलोजन पण ॲड होणार, म्हणून आपण ह्याला हायड्रो हॅलोजिनेशन रिॲक्शन असं म्हणू शकतो. त्यामुळं इथेच आपण ब्रॅकेटमध्ये लिहून घेऊया. अल्काइल हॅलाइड्स can be prepared from alkene by hydrohalogenation. Hydrohalogenation म्हणजेच काय, तर ॲडिशन ऑफ HX, म्हणजे X स्टँड्स फॉर हॅलोजन, तो क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल किंवा आयोडीन असेल. ओके. आता ह्या 2 प्रकारच्या अल्किनमध्ये आपण पहिल्यांदा सिमेट्रिकल अल्किनपासून कशा पद्धतीनं अल्काइल हॅलाइड्स तयार करतात हे पाहूया, नंतर अनसिमेट्रिकल अल्किनपासून. तो फर्स्ट याच्यामधला पार्ट आहे फ्रॉम सिमेट्रिकल अल्किन. सिमेट्रिकल अल्किनचं आपण आत्ताच एक्झाम्पल पाहिलेलं होतं, इथिलीन किंवा इथिन असं आपण त्याला म्हणतो. उदाहरण घेऊया. फॉर एक्झाम्पल, जर आपण इथिलीन घेतला CH2 डबल बॉन्ड CH2, दिस इज सिमेट्रिकल अल्किन. का सिमेट्रिकल, तर डबल बॉन्डच्या अक्रॉस दोन्ही बाजूला सेम ग्रुप आहे, त्यामुळे याला आपण सिमेट्रिकल अल्किन म्हणू शकतो. नाव त्याचं आपण घेऊया इथिन किंवा इथिलीन. याच्यापासून आपल्याला जर अल्काइल क्लोराईड म्हणजे इथाइल क्लोराईड तयार करायचं असेल तर त्याची रिॲक्शन HCl बरोबर करावी लागेल. जर इथाइल ब्रोमाइड तयार करायची असेल तर रिॲक्शन आपल्याला HBr बरोबर करावी लागेल. इथाइल आयोडाईड मिळवायचं असेल तर आपल्याला रिॲक्शन HI बरोबर करावी लागेल. ओके. आपण इथं HCl बरोबर रिॲक्शन करूया, दॅट इज अन हॅलो ॲसिड. याच्यामध्ये H हा पॉझिटिव्ह पार्ट आहे आणि Cl हा निगेटिव्ह पार्ट आहे. ॲडिशन होतं अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे. अनसॅच्युरेटेड कंपाऊंड म्हणजे असंतृप्त. असंतृप्त याचा अर्थ त्याच्या बॅलन्सेस इनकम्प्लीट आहे. त्यामुळं जे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स असतात ते जनरली ॲडिशन रिॲक्शन दाखवतात. त्यामुळे इथे ॲरो लिहिलेला दिसू नका, दिस इज ॲडिशन रिॲक्शन. याच्यामध्ये H इज अ पॉझिटिव्ह पार्ट अँड Cl इज अ निगेटिव्ह पार्ट. एक पार्ट डाव्या कार्बनकडे जाईल, एक पार्ट उजव्या कार्बनकडे जाईल. डबल बॉन्डच्या अक्रॉसच ही ॲडिशन होणार आहे, कारण डबल बॉन्डचं आपल्याला सिंगल बॉन्डमध्ये कन्व्हर्शन करायचं आहे. ज्या वेळेला अनसॅच्युरेटेड कंपाऊंड असतो दॅट टेंड्स टू रिॲक्ट टू फॉर्म द सॅच्युरेटेड कंपाऊंड. त्यामुळं याच्यातला एक H लेफ्टच्या कार्बनकडे पाठवा आणि राहिलेला Cl हा राईटच्या कार्बनकडे पाठवा. त्यामुळे तयार होणारा प्रोडक्ट कसा असेल, CH2चं रूपांतर एक हायड्रोजन ॲड झाला तर होणार CH3. कार्बनची बॅलन्सी कंप्लीट झाली. त्यानंतर याच्याकडे क्लोरीन जातोय, त्यामुळं त्याची पण एक बॅलन्स कंप्लीट होईल आणि त्यामुळे
डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्ड. CH2चं रूपांतर झालं CH3, देअर विल बी सिंगल बॉन्ड. CH2 ला अटॅच होणार Cl, CH2 Cl. दिस इज इथाइल क्लोराईड. म्हणजे इथिन किंवा इथिलीनची रिॲक्शन HCl बरोबर केली तर आपल्याला करस्पॉन्डिंग इथाइल क्लोराईड मिळेल. जर समजा हीच रिॲक्शन आपण HBr बरोबर केली तर इथाइल ब्रोमाइड मिळेल. हीच रिॲक्शन आपण HI बरोबर जर केली तर आपल्याला इथाइल आयोडाईड मिळेल. या प्रकारचं सिमेट्रिकल अल्किनचं आणखीन एखादं एक्झाम्पल कन्सिडर करू. आपल्याला माहिती आहे द सेकंड एक्झाम्पल इज But2PNA, CH3 CH double bond CH CH. This is But-2-EN. याची रिॲक्शन आपण HBr किंवा HI बरोबर सुद्धा किंवा HCl बरोबर सुद्धा करू शकतो. आपण फॉर एक्झाम्पल HI बरोबर रिॲक्शन HI अगेन H plus I minus. This reaction is again addition reaction because this is an alkene, symmetrical alkene, but it is unsaturated. Unsaturated आहे म्हणजे असंतृप्त आहे, म्हणजे तो कोणाही बरोबर रिॲक्ट झाला की सर्व काही मॉलिक्युल त्याच्यामध्ये पूर्णपणे ॲड होईल. दॅट इज वाय इट इज ॲडिशन रिॲक्शन. H विल गो टू वन कार्बन ॲटम. डबल बॉन्डेड कार्बन ॲटमपैकी एकाकडं H जाणार आणि दुसऱ्याकडे राहिलेला निगेटिव्ह पार्ट जाईल आयोडीन आणि मग प्रोडक्ट तयार होणार CH3 सिंगल बॉन्ड. आता ह्या कार्बनकडं आणखीन एक हायड्रोजन गेला की ह्या CHचं रूपांतर होईल CH2 मध्ये. CH2 बॅलन्सिंग कंप्लीट झाल्यामुळे सिंगल बॉन्ड येईल. ह्या कार्बन ॲटमकडं एक हायड्रोजन आहे, त्याला आणखीन एक आयोडीन अटॅच होईल. सो CH अटॅच होईल आयोडीन, पुढे CH3 ॲड आणि आपल्याला हा जो मॉलिक्यूल आहे हा आपल्या लक्षात येईल सेकंडरी स्ट्रक्चर आहे बरोबर. ब्युटाइल ग्रुप आहे आणि आयोडीन, त्यामुळे इट इज सेकंडरी ब्युटाइल आयोडाईड. सेकंडरी ब्युटाइल आयोडाईड हे त्याचं नाव झालं. किंवा ह्याला IUPAC पण नाव देता येऊ शकतं. IUPAC लिहायचं असेल तर लॉंगेस्ट चेन आपल्याला सिलेक्ट करावी लागेल. नंबरिंग फ्रॉम द एंड विच इज नियरर टू द सबस्टिट्यूट ग्रुप. सबस्टिट्यूट ग्रुप आयोडीन राईट हँड साईडच्या जवळ आहे, त्यामुळे इथून नंबरिंग करा 1 2 3 4. 4 म्हणजे ब्युटेन. सेकंड कार्बन ॲटमला आयोडीन आहे 2 आयोडो ब्युटेन, हे त्याचं IUPAC नेम आहे. अशा पद्धतीने आपल्याला सिमेट्रिकल अल्किनचा वापर करून त्याचं रूपांतर करस्पॉन्डिंग अल्काइल हॅलाइडमध्ये करता येईल. म्हणजे HCl ॲड केला की करस्पॉन्डिंग अल्काइल क्लोराईड, HBr केला करस्पॉन्डिंग अल्काइल ब्रोमाइड, HI ॲड केला करस्पॉन्डिंग अल्काइल आयोडाईडमध्ये रूपांतर करता येईल. ओके. आता याच्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट पाहूया फ्रॉम अनसिमेट्रिकल अल्किन. अनसिमेट्रिकल अल्किन पासून आपण अल्काइल हॅलाइड्स कसे तयार करतो. फ्रॉम अनसिमेट्रिकल अल्किन सेकंड पार्ट. फ्रॉम अनसिमेट्रिकल अल्किन. यापूर्वी आपण सिमेट्रिकल अल्किन पाहिले. आता अनसिमेट्रिकल अल्किनचं एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे प्रोपीन बरोबर. आता याची रिॲक्शन पाहूया. CH3 CH डबल बॉन्ड CH. दिस इज युअर प्रोपीन. प्रोपीनला अनसिमेट्रिकल अल्किन का म्हटलं तर याच्या डबल बॉन्डच्या अक्रॉस दोन्ही बाजूला अटॅच असलेले ग्रुप पूर्णपणे वेगळे आहेत. दे आर नॉट सिमेट्रिक, देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज अनसिमेट्रिकल अल्किन. आता याची रिॲक्शन आपण HCl HBr HI बरोबर करू शकतो. जर समजा आपण याची रिॲक्शन HCl बरोबर केली ओके, त्यावेळेला एक पार्ट प्लस आणि इकडे मायनस. ओके. HCl असेल HBr असेल किंवा HI असेल तर त्यावेळेला रिॲक्शन करताना एक पार्ट जो आहे पॉझिटिव्ह आहे, एक पार्ट निगेटिव्ह आहे. याची ॲडिशन डबल बॉन्डच्या अक्रॉस होईल बरोबर. डबल बॉन्डच्या अक्रॉस होताना ही ॲडिशन नेहमी मार्कोनिकॉव्हचा रूल फॉलो करते.
आता मार्कोनिकॉफ रूल हा 11वीला आपल्याला झालेला आहे. मार्कोनिकॉफ रूलप्रमाणे ॲडिशन ज्या वेळेला होते त्यावेळेला आपल्याला मार्कोनिकॉफ रूल माहिती पाहिजे. वेन अन अनसिमेट्रिकल अल्कीन इज ॲडेड टू अन अनसिमेट्रिकल रिएजंट. आता हा रिएजंट पण अनसिमेट्रिकल आहे कारण HCl मध्ये H सिंगल बॉन्ड Cl, त्या सिंगल बॉन्डच्या अक्रॉस जर पाहिलं तर डावीकडे आणि उजवीकडे दोन्हीकडे ग्रुप वेगवेगळे, त्यामुळे हा सुद्धा अनसिमेट्रिकल रिएजंट आहे. वेन अनसिमेट्रिकल अल्कीन इज reacted or added to an unsymmetrical reagent, negative part of the reagent goes to that carbon atom having less number of hydrogen atom. म्हणजे ह्या रिएजंटमधला अनसिमेट्रिकल रिएजंटमधला निगेटिव्ह पार्ट म्हणजेच क्लोरीन अशा कार्बनकडे जाईल ज्याच्याकडे हायड्रोजनची संख्या कमी असेल. आता इथं आपण प्रोपीनमध्ये पाहू शकतो डबल बॉन्डेड कार्बनपैकी या सेकंड कार्बन ॲटमकडे हायड्रोजनची संख्या कमी, त्याच्यामुळं हा निगेटिव्ह पार्ट त्याच्याकडे जाईल आणि पॉझिटिव्ह पार्ट विल गो टू द अदर कार्बन ॲटम. ओके, सो द प्रोडक्ट विल बी CH3 सिंगल बॉन्ड. आता याच्याकडे पहा क्लोरीन दिलेला आहे त्यामुळे CH विल अटॅच अँड फ्रॉम क्लोरीन ॲटम डॅश सिंगल बॉन्ड. आता डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्डमध्ये होईल आणि ह्या CH2 कडे हायड्रोजन दिले त्याचं रूपांतर CH3. सो द प्रोडक्ट विल बी, हा जो प्रोडक्ट तयार झाला आहे आयसोप्रोपाइल क्लोराईड म्हणू शकतो किंवा आपण सेकंडरी प्रोपाइल क्लोराईड सुद्धा म्हणू शकतो. दिस इज आयसोप्रोपाइल क्लोराईड और सेकंडरी प्रोपाइल क्लोराईड. आणि ही ॲडिशन जी आहे ह्या ॲडिशननं मार्कोनिकॉफ रूल फॉलो केला आहे त्यामुळे दिस इज MR ॲडिशन, मार्कोनिकॉफ रूल ॲडिशन आहे. आता ह्या रूलप्रमाणे मेजर प्रोडक्ट जो आहे ह्या पद्धतीचा तयार आहे. पण काही मॉलिक्यूल जे आहेत हे मार्कोनिकॉफ रूलच्या विरुद्ध रिॲक्शन होतील, त्यामुळं हा जो प्रोडक्ट आहे इट इज मेजर प्रोडक्ट. आणि यासोबतच म्हणजे जवळजवळ 80% हा प्रोडक्ट तयार होतो. इट इज फॉर्म अबाउट 80% प्रोडक्ट जो आहे दॅट विल फॉर्म अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ रूल. आणि काही प्रोडक्ट असा आहे जो अँटी मार्कोनिकॉफ म्हणजे मार्कोनिकॉफ रूलच्या अगदी विरुद्ध तो रिॲक्शन होऊन प्रोडक्ट एक तयार आहे. तो कसा असेल तर याच्या विरुद्ध रिॲक्शन झाली तर H विल गो टू दिस कार्बन ॲटम हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम अँड निगेटिव्ह पार्ट विल गो टू द कार्बन ॲटम हॅव्हिंग मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. त्यामुळे क्लोरीन इथे जाईल आणि हायड्रोजन सेकंड कार्बनकडे जाईल. त्यामुळे प्रोडक्ट आणखीन एक असाच तयार होईल CH3 सिंगल बॉन्ड हायड्रोजनकडे आहे CH2 Cl. म्हणजेच हा N प्रोपाइल क्लोराईड तयार झाला. दिस इज N प्रोपाइल क्लोराईड किंवा आपण त्याला IUPAC नेम जर द्यायचं असेल तर 1-chloro-propane सुद्धा म्हणू शकतो. आणि इट इज अ मायनर प्रोडक्ट. हा जो आहे तो कमी क्वांटिटीमध्ये तयार होणार. इट इज मायनर प्रोडक्ट अबाउट जस्ट 20%, फक्त हा 20% तयार होईल. ओके, आता अशीच रिॲक्शन HCl बरोबर HBr बरोबर किंवा HI बरोबर हा अनसिमेट्रिकल अल्कीन करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण HClच्या ऐवजी जर HBr वापरला, जर HBr वापरला तर काय होईल H प्लस Br इज मायनस. ओके, नाव अगेन that reaction will take place according to Markovnikov rule. Negative part will go to that carbon atom having less number of hydrogen. आता निगेटिव्ह पार्ट हा कमी हायड्रोजन असलेल्या कार्बनकडे म्हणजे ह्या CH कडे आणि राहिलेला हायड्रोजन दुसऱ्या कार्बनकडे जाईल. त्यामुळे प्रोडक्ट कसा असेल CH3 या CH ला अटॅच होणार Br. ओके, सो इट इज Br त्या CH पुढे हायड्रोजन गेला की CH3. अगेन दिस इज अ मेजर प्रोडक्ट दॅट इज अबाउट 80%. दॅट इज आयसोप्रोपाइल. आता क्लोराईडच्या ऐवजी आपल्याला नाव लागेल ब्रोमाइड. आयसोप्रोपाइल ब्रोमाइड किंवा त्याला सेकंडरी प्रोपाइल ब्रोमाइड सुद्धा म्हणता येईल. आणि काही कमी प्रमाणामध्ये अँटी मार्कोनिकॉफ रूल प्रमाणे सुद्धा ॲडिशन होऊन दुसरा प्रोडक्ट तयार होतो. तो कसा असेल तो पण आपण पाहूयात. CH3 CH डबल बॉन्ड CH2. आता अँटी मार्कोनिकॉफ रूल प्रमाणे जर ॲडिशन केली निगेटिव्ह पार्ट विल गो टू दॅट कार्बन हॅव्हिंग मोर नंबर ऑफ हायड्रोजन. तो इकडे जाईल आणि हायड्रोजन या ठिकाणी. त्यामुळे तयार होणारा प्रोडक्ट असणार CH3 CH2 सिंगल बॉन्ड CH2 Br.
CH2 Br, that is N-propyl bromide. अशीच रिॲक्शन आपण HI बरोबर सुद्धा करू शकतो. HI बरोबर जर केली तर आपल्याला आयसोप्रोपाइल आयोडाईड मिळेल आणि मेजर प्रोडक्ट आणि मायनर प्रोडक्ट मिळणार आहे आपल्याला N-प्रोपाइल आयोडाईड. अशा पद्धतीने आपल्याला दोन प्रोडक्ट मिळतील, बट दॅट रिॲक्शन फॉलोज मार्कोव्हिक रूल. ओके. आता HBrचे ॲडिशन होताना जर समजा हीच ॲडिशन HCl आणि HIच्या बाबतीत नाही, परंतु HBrच्या बाबतीत जर ही रिॲक्शन आपण पेरॉक्साईडच्या प्रेझन्समध्ये केली तर मात्र रिॲक्शन अँटी मार्कोव्हिक रूल फॉलो करते. आता ते आपण पाहूया. ओके. इफ unsymmetrical alkene CH3 single bond CH double bond CH2, this is your propene, that is an example of unsymmetrical alkene. When reacting with HBr, फक्त HBr बरोबर जर रिॲक्ट झाला तर आपल्याला माहिती आहे मेजर प्रोडक्ट जो आहे तो सेकंडरी प्रोपाइल ब्रोमाइड मिळणार आहे. रिॲक्शन मार्कोव्हिक रूल प्रमाणे घडेल आणि मेजर प्रोडक्ट त्यानुसार आपल्याला मिळेल आणि मायनर प्रोडक्ट जो आहे N-प्रोपाइल ब्रोमाइड मिळेल. परंतु जर ही रिॲक्शन आपण इन प्रेझन्स ऑफ पेरॉक्साईड जर केली, कोणताही पेरॉक्साईड, हायड्रोजन पेरॉक्साईड फॉर एक्झाम्पल, आपण हायड्रोजन पेरॉक्साईड सुद्धा वापरू शकतो. जर ही रिॲक्शन केली तर मात्र फक्त आणि फक्त HBrच्याच बाबतीत, HCl आणि HIच्या बाबतीत नाही, HCl आणि HBr ओनली फॉर HBr, that reaction will follow anti-Markovnikov rule. Anti-Markovnikov rule प्रमाणे रिॲक्शन घडेल आणि आपल्याला 100% प्रोडक्ट जो आहे तो अँटी-मार्कोव्हिक रूल प्रमाणे मिळेल. म्हणजेच ह्या HBr मधला पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह पार्ट आहे. निगेटिव्ह मार्कोव्हिक रूल काय सांगतो? निगेटिव्ह पार्ट मस्ट गो टू दॅट कार्बन ॲटम हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. पण आता रिॲक्शन घडणार आहे मार्कोव्हिकच्या विरुद्ध, म्हणजे negative part will go to such a carbon atom having more number of hydrogen atom. Br will go to CH2 and H will go over here. So the product will be CH3 single bond. आता याच्याकडे हायड्रोजन जर गेला तर CH2 single bond या CH2 ला ॲड होणार Br, CH2 Br, that is N-propyl bromide किंवा त्यालाच IUPAC नाव द्यायचं असेल तर 1-bromopropane असं आपण त्याला म्हणू शकतो. अँड दिस इज ओनली फॉर HBr. HBrचीच रिॲक्शन आपण जर पेरॉक्साईडच्या प्रेझन्समध्ये केली एखाद्या अनसिमेट्रिकल अल्कीन बरोबर, तर दॅट रिॲक्शन विल फॉलो अँटी मार्कोव्हिक रूल अँड द प्रोडक्ट विल बी, प्रोपीन जर असेल तर N-प्रोपाइल ब्रोमाइड और 1-ब्रोमोप्रोपेन असं आपल्याला प्रोडक्ट मिळेल. मग ही रिॲक्शन अँटी मार्कोव्हिक रूलच्या विरुद्ध का घडली तर ह्या रिॲक्शनमध्ये पेरॉक्साईडचा वापर झाला आणि त्यामुळं ह्या रिॲक्शनला आपण म्हणतोय दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज पेरॉक्साईड इफेक्ट. दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज पेरॉक्साईड इफेक्ट. त्याला पेरॉक्साईड इफेक्ट पण म्हणतात किंवा खराश इफेक्ट किंवा त्याला मायोखराश इफेक्ट सुद्धा म्हणतात. दॅट इज मायोखराश इफेक्ट ऑर पेरॉक्साईड इफेक्ट असं त्याला म्हटलं जाऊ शकतं. पण हा मात्र फक्त आणि फक्त HBrच्या बाबतीतच घडतो. जर समजा पेरॉक्साईड वापरला आणि HCl बरोबरच रिॲक्शन आहे तर अशा पद्धतीनं अँटी मार्कोव्हिक नुसार रिॲक्शन घडणार नाही. HI बरोबर जर प्रोपीनची रिॲक्शन असेल, पेरॉक्साईड वापरला, अशा पद्धतीने रिॲक्शन घडली जाणार नाही. तिथं मात्र पूर्वी आपण जसं पाहिलं होतं त्या पद्धतीनेच मेजर प्रोडक्ट विल बी डिसाइडेड बाय मार्कोव्हिक रूल आणि मायनर प्रोडक्ट विल बी डिसाइडेड बाय अँटी मार्कोव्हिक रूल. तिथं दोन प्रोडक्ट तयार होतील. पण ज्या वेळेला ही रिॲक्शन पेरॉक्साईडच्या प्रेझन्समध्ये HBr बरोबरच, फक्त HBrच्या बरोबरच जर केली असेल इन प्रेझन्स ऑफ पेरॉक्साईड, then the reaction will follow anti-Markovnikov rule and the product will be according to anti-Markovnikov rule. Markovnikov रूलच्या विरुद्ध प्रोडक्ट तयार होईल. that will be propene reacted with HBr, the product will be N-propyl bromide. किंवा आपण आणखीन एखादं एक्झाम्पल घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल अनसिमेट्रिकल अल्कीनच्या बाबतीतच हे आहे.
आता जर समजा ब्यूट 1 EN आपण वापरला 1 2 3 4 ओके CH2 then it is CH CH2 CH3 हा आहे ब्यूट 1 EN. इट इज ऑल्सो अनसिमेट्रिकल कारण ह्या डबल बॉन्डच्या अक्रॉस दोन्हीकडं वेगवेगळे होते. याची रिॲक्शन तुम्ही HCl बरोबर केली तर दोन प्रोडक्ट आहेत ओके. मार्कोनी कपडून प्रमाणे आपल्याला हा Cl इथे जाईल ओके आणि हा आयोडीन इथे तेव्हा आपल्याला करणार आहे 2 क्लोरो ब्युटेन हा प्रोडक्ट आपले HCl वापरून मिळेल. किंवा HBr जर असेल तर ब्रोमीन इथे अटॅच होईल CH3 CH2 CH त्याला अटॅच होणार Br आणि इथे सिंगल बॉन्ड होईल इथे CH3 ओके. आणि मायनर प्रोडक्ट पण आपल्याला हा मेजर प्रोडक्ट मिळणार आणि मायनर प्रोडक्ट CH3 CH2 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 Br असा मायनर प्रोडक्ट पण मिळेल. पण मेजर प्रोडक्ट विल बी डिसाइडेड बाय मार्कोनिकॉफ ग्रुप ओके. पण जर ही रिॲक्शन पुन्हा आपण HBr बरोबरची रिॲक्शन जर समजा पेरॉक्साईडच्या प्रेझन्समध्ये केली आता दोन पार्ट मी इथे करतो म्हणजे तुम्हाला क्लिअर आयडिया येईल. ओनली इथं MR ॲडिशन आणि इथे लिहितोय मी पेरॉक्साईड. एकच रिएजंट आहे दोन पद्धतीने आपण त्याची रिॲक्शन बघतोय. पेरॉक्साईडचा प्रेझन्स असेल तर कशी घडेल आणि आपलं इथे पेरॉक्साईड नसेल तर मार्कोनिकॉफ ॲडिशन प्रमाणे रिॲक्शन घडणार आणि पेरॉक्साईड असेल तर अँटी मार्कोनिकॉफ प्रमाणे ही ॲडिशन घडेल. आता ह्या अनसिमेट्रिकल अल्किनला हा अनसिमेट्रिकल रिएजंट ॲड केला. ब्रोमीन निगेटिव्ह पार्ट विल गो टू दॅट कार्बन ॲटम हॅविंग लेस नंबर ऑफ ॲटम्स त्यामुळे ब्रोमीन इथे जाईल आणि हायड्रोजन या ठिकाणी येईल ओके. जसं मेजर प्रोडक्ट विल बी CH3 CH2 CH त्याला अटॅच होणार Br CH3. दिस इज युअर मेजर प्रोडक्ट अबाउट 80%. हा प्रोडक्ट काय नाव आहे तर सेकंड कार्बन ॲटमला ग्रुप अटॅच आहे 2 ब्रोमो ब्युटेन हे त्याचं नाव. हा मेजर प्रोडक्ट आणि त्याचबरोबरीनं आपल्याला मायनर प्रोडक्ट सुद्धा मिळेल. मायनर प्रोडक्ट अँटी मार्कोनिकॉफ प्रमाणे मिळणार म्हणजे काय होईल हा निगेटिव्ह पार्ट ह्या ज्याच्याकडे हायड्रोजन जास्त आहे त्या कार्बनकडे जाईल आणि हायड्रोजन कमी ज्याच्याकडे हायड्रोजन आहे त्या कार्बनकडे जाईल. त्यामुळे प्लस याच्याबरोबरीच आपल्याला मिळणार काय CH3 CH2 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 Br. This is your minor product about only 20%. That is 1 bromo butane हा तुम्हाला मायनर प्रोडक्ट मिळेल. कधी त्यावेळी ॲडिशन HBrच्या पेरॉक्साईडच्या ॲब्सेन्समध्ये मिळते. पण ज्यावेळेला ही रिॲक्शन पेरॉक्साईडच्या प्रेझन्समध्ये आपण घेणार आहोत इन प्रेझन्स ऑफ पेरॉक्साईड दॅट विल स्ट्रिक्टली फॉलो अँटी मार्कोनिकॉफ. ती रिॲक्शन मात्र अँटी मार्कोनिकॉफ पण कोणासाठी फक्त आणि फक्त HBr साठीच. तर त्यावेळेला मात्र आपण अँटी मार्कोनिकॉफ प्रमाणे प्रोडक्ट तयार करूया. सो निगेटिव्ह पार्ट विल गो टू कार्बन ॲटम हॅविंग मोर नंबर ऑफ हायड्रोजन and hydrogen will go to carbon atom having less number of hydrogen. So the product will be CH3 CH2 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 Br. हा एकमेव प्रोडक्ट तुम्हाला मिळेल दॅट इज 1 ब्रोमो प्रोटीन. हाच प्रोडक्ट आहे आपल्याला. हा मात्र 100% हा प्रोडक्ट मिळेल कारण ही रिॲक्शन पेरॉक्साईडचे इफेक्ट पेरॉक्साईडच्या प्रेझन्समध्ये केली. दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज पेरॉक्साईड इफेक्ट और अँटी मार्कोनिकॉफ ॲडिशन और इट इज कॉल्ड ॲज खराश-मायो इफेक्ट असं पण आपण त्याला म्हणू शकतो. अशा पद्धतीने आपण सिमेट्रिकल अल्किन आणि अनसिमेट्रिकल अल्किन ह्या दोन्हीपासून करस्पॉन्डिंग अल्काइल हॅलाइड्स तयार करू शकतो. सिमेट्रिकल अल्किन असेल तर डायरेक्ट आपण हायड्रोहॅलोजिनेशन करतोय. कोणत्याही कार्बनकडे तुम्ही डबल बॉन्डेड कार्बनकडे एकाकडे हायड्रोजन पाठवा एकाकडं उरलेला हॅलोजन पाठवा द प्रोडक्ट विल बी ऑब्टेन. पण हीच रिॲक्शन जर अनसिमेट्रिकल अल्किनच्या बाबतीत घडत असेल हायड्रोहॅलोजिनेशन आपण करत असो म्हणजे HCl HBr किंवा HIचे ॲडिशन अनसिमेट्रिकल अल्किनला ज्यावेळेला करतोय त्यावेळेला दोन प्रोडक्ट तयार होतात
आणि त्यातला मेजर प्रोडक्ट जो आहे तो मार्कोव्हिक रूल फॉलो करतो आणि मायनर प्रोडक्ट विल बी फॉर्म बाय अँटी मार्कोव्हिक रूल. पण याच्यामध्ये HCl, HBr आणि HI तिघांचीही ॲडिशन, तिघांबरोबर आपल्या अनसिमेट्रिकल अल्किनची ॲडिशन ही मार्कोव्हिक रूलप्रमाणेच घडते. पण जर ॲडिशन अनसिमेट्रिकल अल्किनची ॲडिशन आपण पाहिलेलं आहे, जर पेरॉक्साईडचं HBrची ॲडिशन त्याच्याबरोबर जर केली, पण ती फक्त HBr ती ॲडिशन जर आपण पेरॉक्साईडच्या प्रेझन्समध्ये केली तर दॅट विल फॉलो अँटी मार्कोव्हिक रूल. द प्रोडक्ट विल बी फॉर्म बाय द अँटी मार्कोव्हिक रूल. आय होप तुम्हाला हे लेक्चर व्यवस्थित समजलं असेल. काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये नवीन दुसऱ्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन अल्काइल हॅलाइड्सच्या पाहणार. तोपर्यंत थँक्यू.